मुंबई पुलिस ने जोन 7 के अंतर्गत आने वाले 8 पुलिस थानों में कई मामलों में जब्त की गई संपत्ति को उनके मूल मालिकों को लौटा दिया। इस कार्यवाही को मानव कौशल और तकनीकी जांच के सटीक संयोजन के आधार पर अंजाम दिया गया। पुलिस द्वारा कुल मिलाकर 1,52,00,000 रुपए की संपत्ति, जिसमें सोने चांदी के गहने, नगद, मोबाइल फोन, टैबलेट और वाहन शामिल थे, उन्हें उनके असली मालिकों को सौंपा गया। यह वितरण मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स में आयोजित एक विशेष कार्यक्रम के दौरान किया गया, जिसमें पूर्व क्षेत्रीय संभाग के अतिरिक्त पुलिस आयुक्त डॉक्टर महेश पाटिल और जोन 7 के उपायुक्त राकेश ओला ने नागरिकों को उनके खोए हुए कीमती सामान सौंपे। इस कार्यक्रम में कई नागरिक उपस्थित थे और जिन्होंने अपनी संपत्ति वापस पाने पर मुंबई पुलिस का आभार व्यक्त किया। मुंबई पोलीसच्या परिमंडळ 7च्या वतीने आज मालमत्ता हस्तांतरण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। वास्तविक हा मालमत्ताचे गुन्हे होतात आणि जे चोऱ्या होतात किंवा इतर गुन्हे होतात, रॉबरी, चेन स्नॅचिंग वगैरे, त्याचे मुद्देमाल हस्तांतरण हे आपण नेहमी करतच असतो रेग्युलर बेसिसवर, पोलीस स्टेशनच्या लेवलवर कोर्टाचे आदेश वगैरे घेऊन। परंतु आज या ठिकाणी काही मौल्यवान वस्तू, त्याचप्रमाणे पैसे आणि मोबाईल जे रिकवर झालेले आहेत विविध गुन्ह्यामधले किंवा जे मोबाईल हरवले होते, अशा जवळपास मौल्यवान वस्तू ज्या आहेत 1 कोटीच्या जवळपास आपण रिकवर केल्या होत्या आणि आज त्या परत संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे मोबाईल हरवले होते किंवा मोबाईल चोरी झाले होते, असे 50 लाखाच्या वर ते सुद्धा 360 मोबाईल आता परत देण्यात आलेले आहेत। मागच्या आठवड्यामध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 200 मोबाईल त्यांनी परत केले होते। ही निरंतर प्रक्रिया आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला जनतेला वाटतं की पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर माझी चोरी उघडकीस येईल की नाही, मोबाईल मिळेल की नाही, अशी थोडी शंका असते त्यांच्या डोक्यामध्ये। परंतु पोलीस त्यामध्ये निरंतर तपासाची प्रक्रिया चालू असते। आपण काही मोबाईल जे आहे ते 2 वर्षापूर्वी चोरी झाले होते ते सुद्धा आता शोधून काढलेले आहेत, काही 3 वर्षापूर्वी चोरी झाले होते ते सुद्धा शोधून काढलेले आहेत। अशा प्रकारे ही निरंतर प्रक्रिया पोलीस करत असते तपासाची आणि मोबाईल किंवा ज्या वस्तू चोरी होतात त्या रिकवर करण्याच्या। आज त्याच्या काही वस्तूंचं आज हस्तांतरण करण्यात आलेलं आहे, जेणेकरून लोकांमध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप व्हावा, अशी पोलिसांची त्यामागची भूमिका आहे। आणि या पद्धतीने आम्ही यापुढे सुद्धा जे मोबाईल चोरी झालेले आहेत ते पुढे सुद्धा भविष्यात आम्ही रिकवर करत राहू। ती निरंतर प्रक्रिया आमची चालू आहे, तपासाचं प्रोसेसमध्ये सुरू आहे आणि आता मागच्या 1 महिन्यापासून याला आपण गती दिलेली आहे आणि जास्तीत जास्त मोबाईल आम्ही लोकांना परत करत आहोत। आजच्या याच्या प्रोग्राममध्ये जे हस्तांतरण कार्यक्रम झालेला आहे याच्यामध्ये परिमंडळ 7चे पोलीस उपायुक्त राकेश ओला, त्याचप्रमाणे सर्व 7 त्यांच्या पोलीस स्टेशन सिनियर PI, नंतर डिटेक्शनचे अधिकारी, डिटेक्शनचे कर्मचारी यांनी चोख कामगिरी बजावलेली आहे आणि सर्व हे मोबाईल परत देण्यामागे त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे।